अजून 95 झाली की आता अजून झाले 95 आता 23 अजून एक 6 मारायला झाले 90 आता 96 झाले पॉवर प्ले मध्ये 96 रन पॉवर प्ले मध्ये 96 अंतिम षटक मार्गस्थ असेल पहिला बॉल बॉल बघा अप्रतिम दर्जाचा इन स्विंग होणारा बॉल होता टप्पा पडल्याच्या नंतर असं वाटतं ते बाहेरच्या दिशेने जाईल पण हा बॉल आतमधल्या दिशेने आला अप्रतिम दर्जाचा बॉल मनोजच्या माध्यमातून देखील सूर्यकांत सौरभ आणि त्याच्यानंतर मनोज एकाच्या पावलावरती पाऊल देऊन यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणखी एकदा चांगल्या प्रकारचा बॉल आहे शफल केला आणि त्याच्यानंतर काहीतरी दर्शवलं जातं काहीतरी मेसेज होता इथून बघा बघा सर्व टीम्स करता सूचना आहे सेमीज आणि फायनल्स दोन सेमीज आहेत आणि ते जी फायनल बघा जी एक सेमी फायनलची मॅच बाकी आहे जी फायनल बाकी आहे ना त्या 4-4 ओव्हरच्या खेळवल्या जातील या स्पर्धेचे शिल्पकार दीपीजी माने सर यांनी आम्हाला पूर्णपणे माहिती त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते की पुढची जी सेमी फायनल होणार आहे आणि त्याच्यानंतर जी फायनलची मॅच होणार आहे 4-4 ओव्हरच्या खेळवल्या जातील त्या दोन्ही मॅचेस इथून चांगली बॅटिंग षटकार आलाय 2 डॉट बॉल आल्याच्या नंतर हा षटकार आणि धावफलक वेगवान गतीने वाढले जाऊन पोहोचले 21 धावा धावफलकावरती आणखी 3 बॉल शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये किमान जर 2 बोटे हिट आले तर ही एक चांगला स्कोर उभा राहू शकेल संतोषजी हॅलो हॅलो सॉरी मला वाटते सूचना प्रेक्षकांनी ऐकलेली नाहीये षटकार जातात परंतु झेल टिपण्याचा प्रयत्न होत नाही एका हाताने झेल टिपला तर चला 70-70 टी शर्ट एका यावेळेस मात्र जीवन मोठा मासा गळाला लावलाय संतोष इथून एक चांगला बॅटर माघारी परतला कारण राजापूर परिसरामध्ये तुम्ही गेलात तर भूपंचक्रोशी आहे आणि या पंचक्रोशीमध्ये अग्र मानांकित बॅटर म्हणून जीवनला नेहमीच आयकॉन म्हणून मागणी असते तो जीवन आता माघारी परततोय ना बघा पाठीमागील मॅच थँक्यू डीजे पाठीमागील मॅच मध्ये जीवन याने देखील चांगलं प्रदर्शन केलं होतं पण या मॅच मध्ये कदाचित आपल्या टीम करता जास्त काही करू शकले नाही कारण की त्यांना बघा संयमच्या समोर बॅटिंग करायची होती स्लोवर वन ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये सूर्यकांत याने हाताळले ते कदाचित बिलकुल ओळखू शकले नाही आणि त्या अनुषंगाने इथून संघाची बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली 4 बॉलचा खेळ संपलाय धावफलक 21-21च्या आकड्यावरती थांबलाय गडी बाद झाला सूर्यकांतने इथून पहिला चांगला स्टार्ट मिळवला त्याच्यानंतर सौरभ त्याच्यानंतर मनोज आणि गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालाय एक मोठा गडी बाद झालाय जीवन आणखी शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत 2 बॉल कशा प्रकारे इथून डिलिव्हर केले जातील त्याच्यावरती देखील नजर ठेवावी लागेल मनोज भले षटकार पडलाय 4 बॉल मध्ये तरी देखील फक्त आणि फक्त 6 धावा खर्ची पडलाय यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6 थँक्यू डीजे बघा विनायक भोवड यांना संधी होती त्यांनी कॅच नाही सोडला तर कदाचित मला असं वाटतं की 70-70 टी शर्ट सोडलाय बघा एका हाताने जर तुम्ही कॅच पकडला असता तर तुमच्या करता 70-70 टी शर्ट ते दिलं गेलं असतं साईदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ते होतं स्पॉन्सर्ड मिळालं असतं सुटलंय हातामधून बघा बॉल स्लोवर वन कशा प्रकारे हाताळायचे निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही या 3 गोलंदाजाकडून शिकून घ्या एक बॅचच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल षटक क्रमांक 3 आणि इथून झाली पहिल्या इनिंगची समाप्ती पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावर 28 जिंकण्याकरता 29 धावसंख्येचं आव्हान आहे
बघा जिंकण्याकरता 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. पण निश्चित स्वरूपामध्ये दीपेश सर बघा की आता या परिसरामध्ये देखील असे ग्राउंडचे देखील नाहीसे होत चाललेत आणि इन फ्युचर असं वाटतंय की ग्राउंड देखील नष्ट होत चाललेत. आपल्याला सर्व काही पाहायला मिळालंय. वालीचा अप्पा ग्राउंड ते देखील आम्ही स्वतः त्या परिसरामध्ये राहतो. आम्ही देखील त्या मैदानाची परिस्थिती बघितली आहे आणि येणाऱ्या वेळाने काळामध्ये खेळायला ग्राउंड राहणार नाहीयेत. हा बॉल बघा पहिलाच बॉल पहिल्या बॉल वरती पहिला तडाखा 70 लागा तो सिक्सर. दोन हातांचा कॅच नाहीये सिंगल हाताने कॅच पकडायचा होता. एकाच खेळूने पकडायचा होता. रिले कॅच चालणार नाहीये. बघा दोघांमध्ये टी शर्ट दिला जाईल मग घालणार का अर्धा अर्ध कट करून दिला जाईल. आता पहिल्या बॉल वरती इथून विकेट आलाय. षटकाराच्या साह्याने इथून आगा सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल वरती आक्रमण. दुसरा बॉल स्लोवर वन ओळखलाय पाठवलाय फुल टॉस फुल टोल वसूल. थँक्यू डीजे मास्टर. साईदीप चषक 2025 करिता आमच्या साईदीप स्पोर्टचा सच्चा पाठीराखा. तुम्ही साईदीप स्पोर्टच्या इन्स्टा पेजला जा जिथे त्याचे फोटोग्राफ्स तुम्हाला खूप सारे पाहायला मिळतील ज्याच्यामुळे आमच्या साईदीप स्पोर्टची ॲडव्हर्टाइजमेंट होते. असा आमचा चंदन सरचा मित्र गोरा गोंडस गौरव मोरे याचं शुभागमन झालंय. गौरव आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. बघा निश्चित स्वरूपामध्ये जे टी शर्ट्स वारंवार ते घालून तुमच्यापर्यंत फोटो पोहोचवले जातात हे तेच गौरव आहेत. आपण त्यांना बघतो. निश्चित स्वरूपामध्ये आम्ही देखील त्या पेजला फॉलो करतो. निश्चित स्वरूपामध्ये परफेक्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तिसरा बॉल चांगल्या प्रकारचे इथून बॅक टू द बॉलर खेळला होता. झेल सुटलाय मला असं वाटतंय. झेलची संधी निर्माण झाली होती पण रिएक्शन टाइम फार कमी मिळालाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकाने त्याच्यानंतर सिंगल. 29 धावसंख्येची आवश्यकता असताना इथून पहिल्या 3 बॉलवरती 13 धावा ठोकल्या जात आहेत. म्हणजे किमान इथून ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाणार नाही. अशा प्रकारे जर बॅटिंग चालू राहिली तर बिलकुल जाणार नाही शेवटच्या षटकापर्यंत. अक्षय असतील आता स्ट्राईक एंडवरती. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि पंचाकडे इथून मागणी केली गेली की वाईटची मागणी. आधुनिक क्रिकेटमध्ये मित्रांनो ही आपल्याला सातत्याने वारंवार पाहायला मिळेल. जर बॅटीला बॉल लागला नाही तर वाईटची अपील वारंवार होताना पाहायला मिळते. मग ते गल्ली क्रिकेट असू द्या किंवा त्याच्यानंतर प्रोफेशनल क्रिकेट असू द्या सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाहीये. बघा जर कोणाला जेवणाचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये या. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या राईट साईडला तुमच्याकरता जेवणाची सोय उपलब्ध आहे. तुम्ही या आणि जेवणाचा आस्वाद घ्या प्लीज. दुसरा बॉल बघा हा देखील स्लोवर वन इथून बघा. पहिल्या इनिंग मध्ये जसं घडलं होतं सेकंड इनिंग मध्ये देखील तसंच घडतंय. आता तुम्ही देखील स्लोवर वन टाकले होते आम्ही देखील स्लोवर वन टाकणार. पहिले 3 बॉल का इथून मागे ठरले गेले कारण की त्याच्यामध्ये स्पीड होता गती होती आणि शेवटची 3 बॉल बघा त्याच्यामध्ये बिलकुल स्पीड नव्हतं. मग त्या अनुषंगाने इथून 3 बॉल डॉट आले शेवटचे. धाव फलक 13च्या आकड्यावर जाऊन स्टॉप झालाय थांबलंय.
यो नाही ना संजू इम्पॅक्ट म्हणून खेळतोय कॅप्टन यो नाही संजू रियान तारा काय थँक्यू डीजे. बघा IPL ला कालच्या दिवसापासून सुरुवात झाली आहे. आजचा IPL चा दुसरा दिवस आहे. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. हे सर त्यांच्या विपक्षामध्ये RR ची मॅच आहे. इथून झेलची संधी आहे. झेल इथून टिपलाय पण अक्षरशः ट्रेविस हेडचा जो फॉर्म आहे ना मित्रांनो त्या फॉर्मला इथून खारिज करणं कोणाच्या बसची गोष्ट राहिली नाहीये. हे सारे संघ देखील सध्याच्या परिस्थितीमध्ये 7.3 म्हणजेच जवळजवळ 8 ओव्हरचा खेळ संपायला आला. 113 धावा फलकावरती त्यांनी लावल्यात. कदाचित अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग चालू राहिली तर कदाचित 300 देखील आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये शंका नाहीये. हे सारेचा खेळ वेगळ्या परिस्थितीमध्ये चालत असतो. गडी बाद झालाय पहिल्या बॉलवरती विशालला इथून सफलता प्राप्त झाली आहे आणि सफलता फार महत्त्वपूर्ण होती. ती इथून प्राप्त होती आणि ती मिळवून दिली विशाल याने. गडी बाद कोण झालाय ज्याने की चांगली बॅटिंग केली होती. सौरभ तो बाद झालाय. मनोज झाला बॅटिंग करण्याकरता. आता मनोज ऑन साइडला इथून चांगला फटका. एक मिळेल एकाच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाही आहे. इथून ही मॅच बनली जाईल याच्यामध्ये शंका नाहीये. चांगल्या प्रकारची इथून आता गोलंदाजी होत राहिली. कमबॅक केला जातोय. कमबॅकचं नाव दुसरं इथून आहे ते म्हणजेच विशाल. त्याने आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. आता फलक 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 29 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता. जिंकण्याकरता आणखी 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणार 10 बॉलमध्ये 15 पाहिजेत. हा फुल टॉस मिस टाइम झालाय. नशिबाची साथ गोलंदाजाला मिळाली होती पण फिल्डरची साथ काय बिलकुल मिळाली नाही. साथ पाहिजे होती पण इथून साथ मिळाली नाही. जीवनदान मिळालंय आणि पण नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली आहे. कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान अक्षय करता मिळालंय ते म्हणजे अक्षयला जीवनदान मागणं ठरू शकेल. खूप मागणं ठरू शकेल. कॅच सोडलाय की मॅच सोडली येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. सहज आणि सोपं समीकरण आहे. टेक कॅचेस अँड विन मॅचेस. सहज आणि सोपा झेल इथून सुटलाय. धरतीला दान झालाय. कदाचित मॅच देखील दिली जाईल की काय. हा फुल टॉस कनेक्शन होत नाहीये. रनआउटची शक्यता वाढली आहे. एकाच प्लॅटफॉर्मवरती 2 ट्रेन होणार काय. अपघात झालाय तो रनआउटच्या स्वरूपामध्ये. गडी बाद. विकेट सिंगल विकेट. योगेश आला बॅटिंग करण्याकरता. योगेश करता हा पहिला बॉल इथून फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साह्याने दिशा दिली आहे आणि इथून फिल्डरने केली आहे चुकी. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. दर्जेदार चौकार आणि या 4 थँक्यू डीजे. थांबवतो 1 मिनिट डीजे. धाव फलक 4च्या मदतीने वाढेल. धावून पोहोचेल 19च्या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 7 आणि 7 बॉलमध्ये तुम्हाला पाहिजे जिंकण्याकरता 10. 7-10चं इक्वेशन या मॅच मध्ये बाकी आहे. चांगला फटका सजवलाय. चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. एका हाताने इथून कॅच टिपलाय. थँक्यू डीजे. बघा त्या डगआउट मध्ये जल्लोष चालू झालाय पण कदाचित तुम्ही प्रेक्षक नाही आहात. प्लेयर आहात तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये. जर प्रेक्षक असता तर कदाचित तुम्हाला टी शर्ट मिळालं असतं. तुमच्याकरता इथं आम्हाला देखील वाईट वाटते. तुम्ही चांगला झेल टिपला. सेलिब्रेशन देखील तुम्ही चांगल्या प्रकारचं केलं होतं पण बेटर लक नेक्स्ट टाइम. जर कदाचित ही मॅच जिंकली तर पुढे जाण्याची संधी मिळेल. जर हरलं तर कदाचित तुम्हाला आणखी एक संधी मिळेल. तुम्ही कॅच पकडा त्याच्यानंतर टी शर्ट मिळवा. आपण समीकरण सोपं आता तुमच्या टीमच्या हातामध्ये आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली टोटली 25च्या आकड्यावरती. येणाऱ्या 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता. बॉलर बॉलिंग मार्कवरती. जीवन तयार झालाय. जीवनला आपल्या संघाला एक नवीन जीवन द्यावं लागेल. त्या अनुषंगाने त्याला चांगली बॉलिंग करावी लागेल.
6 बॉल आणि जिंकण्याकरता इथून 4 आणि जीवनला डिफेंड करायच्या त्या देखील 4. काय घडेल काय बिघडेल त्याच्यावरती नजर ठेवावी लागेल. जीवन बॉलिंग मार्क वरती आलाय. जीवनचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला इथून दिशा दिली आहे. किती धावा प्राप्त होतील, एक दुसऱ्या करता प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. शोल्डर डाऊन झालेत बघा, शोल्डर डाऊन झालेत, खांदे झुकलेत मित्रांनो. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत मॅचचा शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत मॅचची प्रिडिक्शन देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट मानली जाते. मला एक बेस्ट मॅच आठवते, वसई विरार प्रीमियर लीग फायनलची मॅच होती. 24 बॉलमध्ये फक्त 12 धावा पाहिजे होत्या, त्या देखील डिफेंड झाल्या होत्या मित्रांनो. तर इथे तर निश्चित स्वरूपामध्ये बघा इथे देखील ती मॅच इझिली होऊ शकते, तुमच्याकरता देखील बनवू शकेल. दीपेश सर बघा, वसई विरार प्रीमियर लीग 24 बॉलमध्ये 12ची आवश्यकता. आमचे डोळे स्वतः साक्षीदार आहेत त्या मॅचचे. फायनलची मॅच होती ती आणि अक्षरशः मला आठवतोय प्रथमेश ठाकरे, मला आठवतोय विश्वनाथ जाधव, मला आठवतोय अक्षय राजभर. काय त्यांनी बॉलिंग केली होती आणि काय तो मोमेंट होता अक्षरशः. टीम 94 कामन त्या संघाकरता. म्हणून शोल्डर डाऊन करून चालणार नाहीये मित्रांनो. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ, कधी देखील आणि काही घडू शकेल. जर कोणाला विचारलं तर सर्वात फास्ट गतीने रंग कोण बदलतंय, सर्वप्रथम माणसं म्हणणार की मुली बदलतात, पण अक्षरशः मुलींपेक्षा बदलणारा त्यांच्यापेक्षा आणखी काय, तो म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. कधी देखील रंग बदलू शकेल. शॉट पिच बॉल, त्याच्यावरती कडक शॉट, खेळ खलास. षटकाराने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. थँक यू डीजे. बघा कुडू सरांच्या चेहऱ्यावरती देखील आपण तेच बघतोय आणि अक्षरशः कालच्या दिवसामध्ये त्यांच्या मुलाने देखील पुरापाड्याच्या मैदानावरती अर्धशतक ठोकलं होतं. कोण विसरू शकेल त्यांच्या मुलाची बॅटिंग.